आम्ही आनंदवनात आलो आहोत. ही माझी पहिली वेळ इथे येण्याची. खरं तर आम्ही आनंदवनाशी किंवा आनंदवनाशी रिलेटेड जे प्रोग्राम्स आहेत त्याच्याशी वेगवेगळ्या मार्गाने कायम जोडले गेलेलो आहोत. माझ्या आईवडिलांनी इथे एक दोनदा ते येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे पूर्वीपासून ही पद्धत आहे की जर का आपल्याला कुठल्याही प्रकारे आर्थिक मदत कुठल्या संस्थेसाठी करायची असेल तर ती आनंदवनासाठी करायची. हे बाबा कायम करायचे. आणि जो ॲट दी एंड आनंदवनाचा मेसेज आहे किंवा हेमल कसा किंवा ह्या कुठल्याही त्यांच्या प्रकल्प आहेत त्याचा जो मेसेज आहे तो समहाऊ माझ्या वडिलांमुळे आमच्या सगळ्यांमध्ये पण तेवढाच तो रुळलेला आहे, जगलेला आहे की आपण पुढे काय देऊ शकतो. कारण आपल्याला इतकं भरभरून मिळालं आहे त्याचं काहीतरी आपण पुढे दिलं पाहिजे. आणि त्या संदर्भातच एकदा आम्ही अनिकेत दादाचा इंटरव्ह्यू घेतला होता रेडी टू लीड नावाच्या एका कार्यक्रमामध्ये. आणि तेव्हा मी ह्या तिसऱ्या पिढीशी पर्सनली जोडला गेलो. त्याच्या आधीपर्यंत आपल्यासाठी ते कोणीतरी एक मोठी माणसं ज्यांनी आपल्या राज्यामध्ये काहीतरी एक महत्त्वाचं काम केलं एवढंच होतं. आणि मग त्यांच्याशी जेव्हा पहिल्यांदा अनिकेतदाशी गप्पा झाल्या तेव्हा अचानक लक्षात आलं की ही आपल्यासारखीच माणसं आहे. त्यांच्यामध्ये जी पोटतिडकी आहे ती कदाचित आपल्याहून जास्त आहे म्हणून ते एवढं कार्य करू शकत आहेत. आणि मग अनायसे रोहन म्हणून आमचा एक मित्र आहे जो माझा शेजारी होता लहानपणीचा. तर तो मला म्हटला की यावर्षी 75 वर्ष होत आहेत आणि कौस्तुभला तुला भेटायचं आहे. म्हणून मी कौस्तुभला भेटलो आणि आमच्या ज्या गप्पा झाल्या दिलखुलास गप्पा झाल्या त्यात पर्याय नव्हता इथे येण्याशिवाय. म्हणजे हे होणं गरजेचं होतं, हे होणं ठरलेलं होतं, म्हणजे डेस्टिनी असल्यासारखं आहे. आणि खरोखर काल इथे आल्यापासून एक क्षणही असं वाटत नाही आहे की आपण कोणाच्या तरी परक्याच्या घरी परक्याच्या ठिकाणी आलो आहे. आपल्या परिवारात किंवा आपल्या कुठेतरी जिथे जायचंच होतं तिथे परत आलो आहे. मी एवढं नक्की वचन देतो माझ्या बाजूने की माझं किंवा माझ्या वडिलांचं किंवा आमच्या घरी एक नक्की हे आहे की एम्पॉवरमेंट ही सगळ्यात महत्त्वाची असते. म्हणजे आपण फक्त येऊन योगदान हे पैशाने देणं हे पुरेसं नसतं. आपण त्याच्यात सहभाग काय घेऊ शकतो ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुम्ही तिथून पैसे पाठवाल ते पाठवाच, पण त्याच्याहून इथे येऊन इथे ह्या लोकांमध्ये राहून मी मगाशी माझ्या भाषणामध्ये असं म्हटलं की आनंदवन ही उभारलेली किंवा तयार केलेली संस्था नाही तर विणलेली संस्था आहे. असं वाटतं आहे की धागा विणला गेला आहे आणि वर्षानुवर्षाच्या कामानंतर ते विणलं गेलं आहे. तर त्या विणण्याचा भाग व्हा. तुम्ही एक धागा बना, त्याच्यात जुडा, त्याच्यामध्ये विणले जा. आणि आम्ही आमच्या बाजूने असं करू की आम्हाला सशक्तीकरण कलेतनं करता येतं. तर आम्ही आमची कला इकडच्या लोकांपर्यंत कशी पोचवू शकू, त्याचा वापर त्यांना कसा करता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न नक्की करणार आहोत. आर्थिक मदत तर सुरूच राहील, पण त्याच्याहून महत्त्वाचं ह्या कामात सहभाग घेणं महत्त्वाचं आहे. आणि ते आम्ही करू, हे आम्ही म्हणजे वचनबद्ध होतो आम्ही आता ह्याला. यापुढे आम्ही कायम हे करत राहणार, हे अगदी खात्रीशीर आहे. ही पहिल्यांदा आली आहे, तिला फार काही माहीत नव्हतं कुठे चाललो आहे, काय चाललो आहे. तुला त्यामुळे यू टेल युअर एक्सपिरियन्स. Yeah, I first heard about the Amte family when I believe Nana Patekar had acted in that film. Yeah. Of course, talking about the animal rescue, and that was my first exposure when I was relatively new to India. And after all these years being in Maharashtra, I kept on hearing stories about Baba Amte, about the work with leprosy. But I just didn't have any idea as to the extent of the work that has been done over here. And when we received the invitation to come and be here for the 75th anniversary, first we were extremely surprised and honored that we were considered. I absolutely understand why maybe they've called us Sarang Sati. Okay, I'll not say it, but he's too embarrassed to say it. But he's a very good stand-up comedian, so he can say nice things. So when we started our work together with Bharipa, Bharatiya Digital Party, our goal was to uplift Marathi culture, take it to a younger generation, and hopefully still working on taking it to a global platform. And we are seeing some amazing things happen because of that work. But what we do is quite easy in comparison to what's happening over here. The amount of
effort, planning, strategy, innovation, fundraising, the things that go into making an Anandvan happen, making this organization run, and the amount of lives that it impacts is staggering. You can't really fathom it. And I really had no idea until I came here. And today has been eye-opening. I'm impressed that every single building, every plant, every person that is here is so intelligently utilized, made, created, designed so that this whole thing works as a system. And I am very excited to come back. I want to come back, spend some proper time, explore the different projects happening. And this is, it's the first visit and definitely not the last.